कंटेनर भरधाव वेगाने येतो, ज्याचं नियंत्रण सुटलेलं असतं आणि अनेक वाहनांना धडक देतो आणि या भीषण अपघातामध्ये 8 लोकांचा बळी जातो, ज्यामध्ये एका चिमुरडीचा देखील समावेश आहे. खरोखरच माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का हो? आता नवले ब्रिज आहे तर त्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. म्हणजे याचा अर्थ तो ब्लॅक स्पॉट आहे. ब्लॅक स्पॉट म्हणजे त्याच्या आधी जे काय 50-100 किलोमीटर असेल त्या प्रत्येक ठिकाणी असे अपघात नाही घडत, एकाच ठिकाणी घडतात. याचा अर्थ तिथे काहीतरी तांत्रिक चूक असू शकते. नवले ब्रिजच्या इथे ज्या वेळेला कुठलंही वाहन बेंगलोर बाजूने येतं तेव्हा सडन चेंज इन एन्व्हायरमेंट ही गेल्या काही वर्षात झालेला आहे. हा मिक्स पूर्वी नाहीये, तो सडनली तिथे आहे आणि तिथं त्याबरोबर स्लोप आहे. जर कात्रजचा टनेल बघितला आणि नवले ब्रिज बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 257 मीटरचा डिफरन्स आहे. 257 मीटर जो ग्रेडियंट आहे, हायवे आहे, ट्रकचं प्रमाण आहे आणि तिथं अचानक 2 व्हीलर 4 व्हीलर आणि एकदम कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने येत असलो. पुणे सिंगापूरपेक्षा साधारण 200 स्क्वेअर किलोमीटर छोट आहे. सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी वाहनांची संख्या 4 लाख वरती ब्रिज आहे. 4 लाख वाहनं असणारं 720 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आणि 75 लाख वाहनं असणारं पुण्याचं 60% एरिया असणारं शहर, याच्यामध्ये खूप फरक आहे. की महिलांमध्ये पेडेस्ट्रियन्समध्ये सर्वाधिक अपघाताचं जे प्रमाण आहे ते 60 वर्षाच्या वरच्या महिलांच्या बाबतीत. पुण्यामध्ये साधारण 330-40 अपघात होतात. बरोबर त्यातले 50% अपघात हे 2 व्हीलरचे आहेत आणि याच्यातल्या 98% वाहन चालकांनी हेल्मेट घातलं. तर सिग्नल आहे, मग तर तिथं पोलीस का पाहिजे? सिग्नल पण पाहिजे, तिथं पोलीस पण पाहिजे आणि त्याने थांब म्हणलं पाहिजे तर मी ऐकणार, असं मला वाटतं योग्य नाही. रस्त्याचे नियम सर्रास धुडकून गाडी चालवतात, सिग्नल असूनही तोडतात. अशा नागरिकांवरती कठोर कारवाई करण्याचं धोरण हे आमचं कर्तव्य आहे, आमचा धर्म आहे असं मला वाटतं. ते आम्ही करणार आहे. मी अरुण मेहत्रे आणि आज आपले स्पेशल गेस्ट आहेत मनोज पाटील सर. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. मनोज पाटील सर पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त आहेत. पुणे शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मग पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, सुरक्षित व्हावी या दृष्टिकोनातून सर सतत प्रयत्न करत आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण सरांशी बोलणार आहोत आणि अर्थातच त्याची पार्श्वभूमी आहे नुकत्याच घडलेल्या नवले पुलावरच्या अपघाताची. एक कंटेनर भरधाव वेगाने येतो, ज्याचं नियंत्रण सुटलेलं असतं आणि अनेक वाहनांना धडक देतो आणि या भीषण अपघातामध्ये 8 लोकांचा बळी जातो, ज्यामध्ये एका चिमुरडीचा देखील समावेश आहे. अंगावरती काटा आणणार हे दृश्य इतकं भीषण हे आजच्या वाहतुकीचं वास्तव म्हणायला लागेल. आणि म्हणूनच माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? आणि याच प्रश्नाने मी आज सुरुवात करणार आहे. सर, वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात आपण आजवर अनेक प्रयोग करत आलेला आहात, प्रकल्प आपण अनेक राबवले, अनेक उपाययोजना हाती घेतल्या, तरी देखील याचं उदाहरण आता दिलं, नवले पुलावरचा अपघात असू द्यात किंवा रोज घडणारे अपघात, घरातनं बाहेर पडलेला माणूस सुरक्षितपणे घरी परत येईल की नाही किंवा जिवंत घरी परत येईल की नाही इतकी काळजी वाटावी अशी आजची पुणे शहराची परिस्थिती आहे, किंबहुना कुठल्याही महानगराची परिस्थिती आहे. खरोखरच माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का हो? नाही, खरं तर हा अपघात जो झालाय तो खूप गंभीर असा अपघात झालेला आहे आणि आपल्याकडची जी आकडेवारी आहे ती सुद्धा पाहिली तर थोडंसं काळजी वाटण्यासारखंच आहे. जेवढं ऍक्सिडेंट्स आपल्याकडे होतात, म्हणजे त्याला रेट ऑफ ऍक्सिडेंट म्हणतात, पर लॅक पॉप्युलेशन किती ऍक्सिडेंट होतात, तो भारतामध्ये सर्वाधिक आहे आणि पुणे अनफॉर्च्युनेटली भारतातल्या पहिल्या 2 जिल्ह्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये अपघाताची संख्या आणि डेथची संख्या सगळ्यात जास्त आहे. याला कारणं अनेक आहेत, परंतु याच्यामध्ये खूप काही काम करणं किंवा सगळ्यांनीच, अगदी फक्त यंत्रणांनीच नाही, यंत्रणांनी त्यात करायलाच पाहिजे, परंतु आपण सर्वांनी मिळून याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता आपण जसं म्हटलं की आपल्या भारताचं प्रमाण म्हणजे भारतातल्या अपघातांचं प्रमाण आणि अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे अधिक आहे, त्यातल्या त्यात पुण्याचं प्रमाण हे अधिक आहे. काय साधारणपणे हे प्रमाण आहे, पर्सेंटेज आहे, जेणेकरून म्हणजे हे सांगायचं यासाठी की त्याचं गांभीर्य किंवा त्याचं भीषणता, त्याची तीव्रता ही आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बघा साधारण 330 ते 40 एवढे डेथ्स पुणे शहरामध्ये दरवर्षी होतात. आपली पॉप्युलेशन जर आपण
साधारण 60-70 लाखाच्या आसपास जर पकडली तर ती आकडेवारी जेवढी आहे त्याच्यापेक्षा इतर देशांमध्ये ही आकडेवारी त्याच्या 10 टाइम्स लेस आहे. म्हणजे जे प्रगत देश आहेत, वेस्टर्न कंट्रीज आहेत, युरोप आहे, अमेरिका आहे, किंवा अगदीच काय अगदी दुबई सारखे देश किंवा ईस्ट मधले जपान आणि चायना, याच्यामध्ये हा रेट आपल्यापेक्षा 1 कमी आहे. म्हणजे त्यांच्याकडं तेवढ्याच पॉप्युलेशनला साधारण 20-25 डेथ्स झाले पाहिजेत, ते आपल्याकडे 10 पट जास्ती, म्हणजे साधारण 300च्या आसपास होतात. खरंच काळजी करण्यासारखा विषय. आणि म्हणून प्रश्न पडतो की हे नेमकं कशामुळे, म्हणजे इतर देशामध्ये जर ते प्रमाण कमी असेल तर आपल्या देशातच का अधिक, म्हणजे ठीक आहे आपली लोकसंख्या अधिक आहे वगैरे, पण थोडीशी त्याची कारण मीमांसा आपल्याला. अपघाताची कारणं जर बघायला गेलं तर 3 महत्वाची कारणं अपघातामध्ये दिसतात. पहिलं म्हणजे ह्युमन फॅक्टर, म्हणजे मानवी चुकांमुळे होणारे अपघात. याच्यामध्ये ड्रायव्हर प्रशिक्षित नसणं, दारू पिऊन गाडी चालवणं, रॅश गाडी चालवणं, वेगानं गाडी चालवणं, आणि जसं या अपघातामध्ये सर्वसाधारणपणे दिसतंय की पेट्रोल वाचवण्यासाठी मी न्यूट्रल करणार, ही मानवी फॅक्टर्स हे सर्वात महत्वाचे आहेत आणि ते जवळजवळ 80% कारणीभूत ठरतात अपघातांसाठी. त्याच्यानंतर दुसरे जे कारण येतात ते मेकॅनिकल रिझन, म्हणजे गाडीच्या मधल्या संरचनेमध्ये असणारे दोष. म्हणजे गाडी जुनी असेल, कंडिशन मध्ये नसेल, ओव्हरलोडेड असेल, गाडीचे ब्रेक आणि त्याचं मेंटेनन्स प्रॉपर केलं नसेल, या गोष्टी सुद्धा या अपघाताला कारणीभूत ठरतात. आपण पाहतो की चांगल्या गाड्या ज्या असतात, ज्याचं कंट्रोल आणि त्याचं चांगलं निर्मिती झालेली असते, त्या गाड्या कंट्रोलला इझी असतात. काही गाड्या अशा असतात की त्याला अजूनही जुन्या गाड्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा वापर नाही आहे, या गाड्यांचं प्रमाणही रस्त्यावरती जास्त दिसतं. आणि तिसरा जो महत्वाचा फॅक्टर आहे, जो सर्वसाधारणपणे लक्षात येत नाही, तो आहे रोड आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर. म्हणजे रस्त्यामध्ये जर काही लॅक्युनाज असेल, म्हणजे ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे लॅक्युनाज जर रस्त्यामध्ये असतील तर त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. एखाद्या विशिष्ट सीझन मध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं, की पावसाळी सीझन असेल किंवा क्लिअर स्काईज असतील, धुकं असेल, याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. तर सर्वसाधारणपणे हे 3 कॅटेगरीज अपघातामध्ये दिसतात, ज्याच्यामध्ये 80 ते 85% मानवी चुका याच अपघाताला कारणीभूत असल्याचं दिसतं. आता तुम्ही म्हटला त्याप्रमाणे की तंत्रज्ञान एक जो भाग आहे वाहनांचं, काय असा फरक आहे, म्हणजे मी आता काल परवा कुठेतरी एक व्हिडिओ बघितला की बाहेर देशामध्ये किंवा प्रगत देशामध्ये जे ब्रेकिंग सिस्टीम जी असते ती काही वेगळ्या पद्धतीची आहे. आपल्याकडे ती वाहनांमध्ये बसवायची म्हटलं तर अधिक महाग ठरते, म्हणून ती बसवली जात नाही. हा एक भाग आहे. कारण मला परवाच्या अपघाताच्या अनुषंगाने म्हणजे एक असंही बोललं जातं की त्यावेळी ब्रेक फेल झाला, पण याचा अर्थ त्याचे ब्रेक निकामी होते असं नाही, त्यावेळी तो ब्रेक लागला नाही. तर असं काय थोडं तांत्रिक. माझं असं म्हणणं आहे, आपण बघाल जेवढ्या चांगल्या गाड्या, त्या गाड्यांमध्ये सर्वात चांगली सीट जी वर होती, खाली होती, पुढे होती, मागं होती, ही कुठली असते? आपण मर्सिडीज असेल किंवा कुठल्याही गाड्या बघितल्या तर ड्रायव्हरची सीट ही खूप महत्वाची असते. आता हेच कम्पेअर करा आपण ट्रकच्या ड्रायव्हरची. बसचा ड्रायव्हर असेल, त्याची सीट म्हणजे पाटा असणार, तो ऍडजस्ट करून त्यानंच खाली उशी ठेवली पाहिजे, मागे उशी ठेवली पाहिजे. सो या वाहनांमध्ये ड्रायव्हरची जी रचना आहे, ड्रायव्हरनं जे बसायचंय, हे जास्ती क्वालिटीचं असणं आणि याच्यामध्ये त्याच्या कम्फर्टसाठी काय करता येईल ही प्राथमिका जर गाडीमध्ये असेल तर मला वाटतं थोडा कम्फर्ट त्याच्यामधून त्याला मिळणार आहे. याच्याबरोबर बाकीच्या देशांमध्ये आपण बघतो की किती प्रवास करावा याच्यावरती सुद्धा लिमिट आहे. म्हणजे मी 300 किलोमीटर प्रवास केला तर कंपल्सरी मला 1 तास थांबावं लागतं, किंवा 200 किलोमीटर प्रवास केलं तर मी 1 ते 2 तासाची रेस्ट घेतली पाहिजे. आपल्याला या गोष्टीचा सुद्धा मला वाटतं आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. ड्रायव्हरचा कम्फर्ट आणि ड्रायव्हरच्या वाहन चालनामध्ये, विशेषतः जड वाहनांच्या, कारण या वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताची संख्या ही खूप जास्ती आहे. बघा पुण्यामध्ये साधारण 300 अपघात होतात आणि या 300 अपघातांपैकी 140 अपघात हे हेवी व्हेकल्सनी होतो. आणि यांचा कम्फर्ट, यांचा स्टेअरिंग व्हील किती त्याला कंट्रोलला इझी आहे, पॉवर स्टेअरिंग आहे का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या वाहनांमध्ये. आणि त्याचं निगोशिएट जर व्यवस्थित तो करू शकला, तो चांगल्या पद्धतीने गाडी चालू शकला, तर मला वाटतं निश्चितच अपघाताच्या संख्येमध्ये थोडी घट होईल. याच्याबरोबर गाडीचं मेंटेनन्स चांगलं ठेवलं,
म्हणजे रिफ्लेक्टर्स आहेत, टेल लॅम्प्स लावलेले आहेत, मागच्या बाजूला चांगल्या पद्धतीनं इल्युमिनेशन आहे, म्हणजे ब्रेक्स किंवा जे काही कंट्रोल्स आहेत ते इझिली मागच्याला जर मेसेज मिळाला तर त्याच्यामुळे सुद्धा अपघात जे होतात त्याचं प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. त्यामुळे गाडीच्या मुळे होणारे अपघात हे आपण सर्वसाधारणपणे विसरतो. आपण फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे, आम्ही सुद्धा गुन्हे दाखल करत असताना ड्रायव्हरच्या चुकीमुळे गुन्हा झाला असंच दाखल करतो. वाहनाच्या संदर्भामध्ये आता आत्ताचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये आम्हाला ते इतकं ते मँगल झालं होतं की कशामुळे अपघात झाला हे आपण नाही कळू शकलं तर आपण ड्रायव्हरवरतीच टाकतो. आणि अर्थात याच्यामध्ये ड्रायव्हरची चूक असणार आहे असं आतापर्यंतच्या तपासामध्ये दिसतंयच, परंतु हे फॅक्टर्स सुद्धा आहेत. आता नवले ब्रिज आहे तर त्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात, म्हणजे याचा अर्थ तो ब्लॅक स्पॉट आहे. राईट. ब्लॅक स्पॉट म्हणजे त्याच्या आधी जे काय 50-100 किलोमीटर असेल त्या प्रत्येक ठिकाणी असे अपघात नाही घडत, एकाच ठिकाणी घडतात. याचा अर्थ तिथे काहीतरी तांत्रिक चूक असू शकते, तिथे काहीतरी इंजिनिअरिंग लॅक्युना राहिला असेल. मला वाटतं या गोष्टी आता शासन खूप सिरियसली घेते आणि शासन याच्याबद्दल आता खूप गाईडलाईन्स आलेल्या आहेत, आता खूप नियम बदललेले आहेत, आता प्रायोरिटीज बदललेल्या आहेत आणि वाहनाची आणि रस्त्याची कारणं ज्याच्यामुळे अपघात घडतात की तिथंच येऊन अपघात घडतात. याचा अर्थ तिथे फक्त ड्रायव्हरची चूक कारणीभूत नाहीये तर रस्त्यामध्ये काही चूक आहे का, या गोष्टी सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि आता आम्ही बघतोय ते या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे. मला वाटतं आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहे, आपण पूर्वी जे प्रायोरिटीज होत्या त्या हळूहळू बदलत आहेत आणि मला आनंद आहे की हे बदलतंय आणखीन सेफ करण्यासाठी. म्हणजे किमान वाहनाच्या चुकीमुळे आणि रस्त्यांच्या चुकीमुळे अपघात होऊ नये हा याच्या संदर्भामध्ये आम्ही काम करणं गरजेचं आहे. आम्ही ते काम करतोय. ड्रायव्हर संदर्भामध्ये सुद्धा आमची जबाबदारी आहे की ड्रायव्हर योग्य चालवतो का, त्याला लायसन्स व्यवस्थित मिळतं का, तो काय चुका करतो, त्याचं जे एन्फोर्समेंट आहे याच्यामध्येही सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु एक गोष्ट खरी आहे की नागरिकांचं सुद्धा याच्यामध्ये सहकार्य असणं गरजेचं आहे. म्हणजे पोलीस असेल तर मी नियम पाळेन, पोलीस नसेल तर मी नियम पाळणार नाही. याच्या पुढे जाऊन माझ्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावरती उतरताना हेल्मेट, सीट बेल्ट या सगळ्या गोष्टीची काळजी घेईन, माझी गाडी योग्य कंडिशनमध्ये आहे का पाहेन. म्हणजे मी एकदा माझं पासिंग झालं व्हेकलचं फिटनेसचं की आता त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच पाहिन असं न करता वेळोवेळी हे पाहणं, म्हणजे आपण सर्वांनी मिळून याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि हे झालं तरच हे अपघाताचं प्रमाण कमी होताना दिसेल. आता आपण बोलत असताना की वाहनातल्या तंत्रज्ञानामध्ये असलेल्या त्रुटी हा एक भाग. आपल्याकडे आता CIRT सारखी एक मोठी संस्था आहे जी खास करून म्हणजे तिथे तर काय वाहनं अशी काय तीव्र वेगाने क्रॅश टेस्ट केली जाते वगैरे वगैरे सगळं करतात. मग अशा संस्था म्हणजे की वाहनांच्या बाबतीत म्हणतो वाहनांच्या तंत्रज्ञानातल्या त्रुटी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या यंत्रणा ह्या समर्थपणे किंवा सक्षमपणे काम करत नाहीयेत का, त्यांच्या कामामध्ये आणखी सुधार आणण्याची आवश्यकता आहे? भारत डेव्हलपिंग देश आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी बदलणं याला सुद्धा इमिजिएटली मर्यादा ठरतात. आपण जे जगभरामध्ये चालू आहे ना त्याचं मध्ये आपण आता बरंचसं काही काम करतोय आपल्या देशामध्ये. या संस्था CIRT सारख्या असतील, अनेक टेक्नॉलॉजिकल संस्था आहेत, ते सेफ्टी संदर्भामध्ये सुद्धा काम करतात. आणि मग ते नॉर्म्स आपण बघितलं ना की जगाच्या लेवलचे नॉर्म्स आता आपल्याकडे यायला लागलेले आहेत. परंतु आपल्याकडे ज्या जुन्या गाड्या आहेत ज्या जुन्या गाड्यांमध्ये हे नव्हतं, तो अडचणीचा विषय आहे की त्या जुन्या गाड्या सुद्धा रस्त्यावरती राहत आहेत. आणि मग याच्यामध्ये त्या गाड्या इमिजिएटली बदलणं जरी शक्य नसले तरी त्याचा फिटनेस व्यवस्थित ठेवणं किंवा फिटनेस झाल्यानंतर फिटनेस टेस्ट झाल्यानंतर सुद्धा पुढे ठेवणं, हे मला वाटतं याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सहभाग घेण्याची गरज आहे. ब्लॅक स्पॉटचा आपण आता उल्लेख केला. आता म्हणजे उदाहरण म्हणून आपण नवले पूल हा केवळ एकच नाही, म्हणजे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये असे अनेक ब्लॅक स्पॉट्स आहेत. आता हे काय आज ब्लॅक स्पॉट तिथे ठरलेला नाही. नवले पूल किंवा तो रस्ता बनवूनच आता कितीतरी वर्ष झालेत आणि वेळोवेळी तिथे अपघात होतात. हे ब्लॅक स्पॉट आहेत, हे काढले जात नाहीयेत किंबहुना त्यामध्ये काही सुधारणा होत नाही, हे देखील वास्तव आहे. आणि मग केवळ त्या ड्रायव्हरला म्हणजे तो गेलाय म्हणजे त्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला त्याच्यावरती गुन्हा आपण दाखल करतो आणि ठीक आहे तो एक
अपघातास कारणीभूत ठरला असं त्याला जबाबदार म्हणतो. पण मग हे ज्यावेळेस ब्लॅक स्पॉट काढले जात नाही, ह्या ज्या काही यंत्रणा, रस्ते ज्यांनी सुरक्षित द्यायला पाहिजे त्यांच्यावरती देखील कारवाई व्हायला नको? नाही, निश्चित व्हायला पाहिजे. पण कसं आहे, आपण नवले ब्रिजचंच उदाहरण घेऊया. नवले ब्रिज साधारण 92ला त्या भागामधून हा बायपास रस्ता सुरू झाला. साधारण 2003-04च्या आसपास तो 4 लेन केला गेला आणि मग तो रस्ता त्या ठिकाणी मग फ्लायओव्हर ब्रिज सुद्धा आला. आपण जर बघितलं असेल की त्याच्या पूर्वी पुण्याचा किती भाग पलीकडच्या बाजूला होता, म्हणजे नरे असेल, दाहिरी असेल, इथे लोकवस्तीच नव्हती. आता हळूहळू मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं की ते पलीकडच्या बाजूला सुद्धा पुण्याच्या खूप मोठी लोकवस्ती झालेली आहे आणि तिथं व्हेकल्सचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. नवले ब्रिजच्या इथे ज्या वेळेला कुठलंही वाहन बेंगलोर बाजूने येतं तेव्हा सडन चेंज इन एन्व्हायरमेंट ही गेल्या काही वर्षात झालेलं आहे. म्हणजे तिथे येताना ग्रामीण भागातल्या रस्त्यासारखी परिस्थिती आहे आणि आपण एकदम भूमकर ब्रिज जो आहे किंवा स्वामीनारायण मंदिराच्या पुढे आलो, एकदम शहरी भाग येतो आणि त्यामध्ये एकदमच 2 व्हीलर 4 व्हीलर यांचं मोठ्या प्रमाणावरती संख्या तिथं दिसते. हा मिक्स पूर्वी नाहीये, तो सडनली तिथं आहे आणि तिथं त्याबरोबर स्लोप आहे. म्हणजे जर कात्रजचा टनेल बघितला आणि नवले ब्रिज बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 257 मीटरचा डिफरन्स आहे. 257 मीटर हा साधारण 6.5 किलोमीटर मध्ये हा 2.6 किलोमीटर 260 मीटर इतका तो डिफरन्स आहे. तो डिफरन्स करण्यासाठी साधारण 3.5% इतका ग्रेडियंट त्या ठिकाणी आहे. सो ग्रेडियंट आहे, हायवे आहे, ट्रकचं प्रमाण आहे आणि तिथं अचानक 2 व्हीलर 4 व्हीलर आणि एकदम कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने येतं स्लोपवरती. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी जी पूर्वी नव्हती ती आता सुधारण्यासाठी शासन बरंच काही करते. आता तिथे एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे. पुण्याला रिंग रोड नाहीये, तर 2 रिंग रोड्स, म्हणजे एक PMRDचा एक रिंग रोड आणि एक MSRDCचा रिंग रोड. हे एकदा झालं तर इकडे येणाऱ्या ट्रकचं प्रमाण कमी होईल. तो स्लोप कमी करण्यासाठी मग एलिव्हेटेड ज्या वेळेला कॉरिडॉर होईल तर त्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे हा जो मिक्स आहे हा कमी होईल. याबरोबरच त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची सुद्धा निर्मिती आता PMC करत आहे आणि मग ते झाल्यानंतर मुख्य रस्त्यावरती हा जो व्हेक्युलर मिक्स आहे त्यांनी जाऊ नये यासाठी सुद्धा मग जे ऍक्सेस आहे ते बंद करणं शक्य होणार आहे. मला वाटतंय काही गोष्टी इमिजिएटली करता येणं शक्य नसतं, परंतु शासन त्या बाजूनी जात आहे, त्याबाबत गंभीर आहे आणि ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न शासन करतं. यापूर्वीही केलेलं आहे. असं नाहीये की त्या ठिकाणी रमलिंग स्ट्रिप्स नाही आहेत, त्या ठिकाणी वॉर्निंगच्या साईन्स नाही आहेत, त्या ठिकाणी स्पीडच्या संदर्भात कारवाई केली जात नाही. जवळ 29,000 वाहनांवरती आपण स्पीडची कारवाई त्या ठिकाणी केली. परंतु रस्त्यामध्ये सुधारणा व्हायला सुद्धा थोडा अवधी लागणार आहे आणि याबरोबरच नवले ब्रिज आणि आसपासच्या परिसरात सुद्धा इमिजिएट काही मेजर्स केले जातील. मला वाटतं हे सुरक्षित करणं हे गरजेचं आहे. हे अधिक सुरक्षित कसं होईल आणि त्या ठिकाणी एक सुद्धा अपघात कसा होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निश्चितपणे म्हणजे तुमच्यासारखी यंत्रणा, म्हणजे प्रशासन असलेत किंवा शासन, अधिक बळी जाणार नाही किंवा जाण्याच्या आधी या सगळ्या उपाययोजना अंमलात याव्यात अशी अपेक्षा बाळगूयात. एकूणच आता आपण म्हणजे हा तर ह्या म्हणजे मृत्यूला कारणीभूत ठरणारे अपघात आणि असे भीषण अपघात या सगळ्याविषयी बोलत असताना एकूणच वाहतुकीची समस्या, वाहतुकीचा प्रश्न म्हणजे पुण्यामध्ये राहायचं म्हटलं की अंगावर, किंवा बाहेरून कुठे किंवा इथून बाहेर कुठे जायचं म्हटलं की अंगावरती काटा येतो, अशी सध्याची स्थिती आहे. वाहनांची संख्या वाढली आहे तर नक्की वाढली आहे. रस्ते अपुरे आहेत तर निश्चितपणे रस्ते छोटे आहेत. वाहनं त्यावरनं म्हणावे त्या वेगाने किंवा म्हणावे तशा पद्धतीनं सुरळीतपणे जाऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आणखी काय म्हणजे या प्रश्नाकडे बघायचं म्हटलं तर म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात गंभीर प्रश्न कुठला किंवा सगळ्यात नको नको होतं तो म्हणजे वाहतूक. अगदी बरोबर आहे. नागरी समस्यांमध्ये वाहतूक हा पुण्यासाठी खूप मोठा विषय आहे. याची कारणं असं का झालंय हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. नुकतीच एक आकडेवारी आलेली आहे आणि याच्यामध्ये असं आहे की पुणे हे गेल्या 20 वर्षामध्ये साधारण 330% वाढलेलं आहे आणि पुण्याच्या नंतर दुसरा नंबर दिल्लीचा आहे, जो साधारण 182% वाढलेला आहे. म्हणजे पुणे
भारतामध्ये जेवढी शहरं आहेत साधारण 86 किलोमीटरचं हो. स्क्वेअर किलोमीटरचं शहर आता 330 किलोमीटरच्या आसपास जात आहे. तर हे ज्या वेगाने वाढतंय पुणे, तेवढ्या वेगानं दुसरी शहरं वाढलेली नाहीयेत. त्यामुळे झालंय काय की कुठलाही असं शहर असेल म्हणजे भारतातच काय जगामध्ये इतक्या वेगानं, ज्याला अर्बन स्प्रॉल्स आपण म्हणतो की शहर वाढणं म्हणतं, इतक्या वेगानं जर वाढलं ना तर त्या वेगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढू शकत नाही. म्हणजे रस्ते असतील तर रस्ते इतक्या वेगामध्ये नाही वाढू शकत. पुण्याचं त्याच्यामुळे काय झालंय की रस्त्याचं जे क्षेत्र आहे ते साधारण 7.5 ते 7% मर्यादित आहे. आणि 7.5 ते 7% असणारे पुण्याचं क्षेत्र, ज्याच्यामध्ये साधारण 88-89% लोक प्रायव्हेटाईज ट्रान्सपोर्टचा वापर करतात. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त 11 ते 12% या ठिकाणी. तिथे आता वाहनांची संख्या जवळजवळ 74-75 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. यामुळं जी वाहतूक कोंडी आणि वाहतूक समस्या आपल्याला दिसतात ना, त्या होताना पाहतात. की पुणे आणि सिंगापूर असं जर आपण सहज अगदी कम्पेअर करायचं ठरवलं तर सिंगापूर साधारण 720 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आहे. पुणे साधारण 520च्या आसपास आहे. म्हणजे जो डेव्हलप्ड पार्ट आहे हा 330च्या आसपास आहे, पण पुणे शहर हे साधारण 520च्या आसपास आहे. म्हणजे पुणे सिंगापूरपेक्षा साधारण 200 स्क्वेअर किलोमीटर छोटं आहे. सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी वाहनांची संख्या 4 लाख वरती फ्रीज आहे. एक वाहन 4 लाखाच्या वरती जाऊ शकत नाही. कुणाला घ्यायचं असेल तर बिकॉज सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट आहे आणि ते असल्याशिवाय तुम्हाला वाहन खरेदी करता येत नाही. 4 लाख वाहनं असणारं 720 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आणि 75 लाख वाहनं असणारं पुण्याचं 60% एरिया असणारं शहर, याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याकडे अशा पद्धतीचे वाहनाच्या संख्येवरती निर्बंध आणता येतील का, याच्याबद्दल लोकमत होण्याची गरज आहे असं मला वाटतं. लोकांनी याच्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे. आपण इथं हे इमिजिएटली करू शकू असं मला जरी वाटत नसलं तरी सुद्धा ही अडचण आपण समजून घेतली पाहिजे. आता एवढी वाहनं जर 60% रस्त्यावरती जायची म्हणली तर मग जी समस्या झालेली आहे ती होताना आपल्याला दिसते. शासन याच्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. म्हणजे सगळ्यात जो महत्वाचा जो भाग आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वाढ कशी करता येईल. नुकतंच आपण ऐकलं असेल की 1000 नव्यानी बसेस पुण्यामध्ये येणार आहेत. इलेक्ट्रिक बसेस पुण्यामध्ये येतात. मेट्रोसाठी पुण्यामध्ये खूप प्रयत्न चालू आहेत. काही महिन्यातच, मी असं वर्ष नाही म्हणणार, काही महिन्यातच शिवाजीनगर ते बाणेर ते हिंजवडी ही लाईन सुरू होणार आहे. स्वारगेट ते कात्रज सुरूच आहे. अनेक रूट्स आता पुढे काही दिवसामध्ये येणार आहेत. तर मला वाटतं हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ही वाहन संख्या आणि मग रस्त्याची संख्या आणि मग त्याच्यामध्ये वाढ जर 7% पासून 10%, 11% जे व्हायला पाहिजे हे साधारण 15% पर्यंत जाणं अपेक्षित आहे. तर ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला सुधारणा होतील. एक प्रगत किंवा डेव्हलपिंग कंट्री, या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये त्यांच्या हिस्ट्रीमध्ये देशातल्या सर्व देशांनी या फेजमधून गेले. मला वाटतं एक ट्रान्झिशनल फेज आहे. आता थोडी जरी परिस्थिती खराब वाटत असली, पुढील काही वर्षामध्ये पुणे आणखी चांगलं होईल. आणखीन इथला पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढेल. वाहतुकीच्या समस्या आणखीन कमी होताना दिसेल. शासन खूप गंभीर आहे. योग्य पावलं उचलली जात आहेत. मला वाटतं निश्चित पुढच्या काही वर्षांमध्ये पुणे जसं सुंदर आणि चांगलं शहर आहे, एक लिव्हेबल शहर आहे, ज्याच्यात आपण म्हणतो पेन्शनर्स पॅराडाईज आहे, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आहे, हे अधिक वाढत जाणार आहे. पुण्यामध्ये लोकसंख्याही वाढत जाणार आहे. परंतु लोकांना जो सध्याचा वाहतुकीचा त्रास होतोय तो कमी होताना दिसेल असा निश्चित खात्री मला आहे. लोकांची जबाबदारी म्हणत असताना खास करून वाहन चालकांची बेदरकारपणे वाहनं चालवणं, नियमांचं पालन न करणं, असुरक्षितपणे म्हणजे अगदी किंवा प्रशिक्षण न घेता वाहन चालवणं, हे देखील प्रकार या पुण्यामध्ये म्हणजे सुज्ञ पुणेकरांच्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं प्रमाण म्हणजे आता आकडेवारी आम्ही नेहमी वर्तमानपत्रात नेत असते की इतक्या लोकांवरती कारवाई, इतके, त्याचं काय साधारणपणे प्रमाण आहे आणि या पुणेकरांना मी नेहमी म्हणतो तसंच सांगणार आहे. आपण कितीही म्हणत असलो तरी 90-95% आसपास पुणेकर वाहतुकीचे सर्व नियम पाळतात. जे नियम तोडणारे आहेत त्याची संख्या कमी आहे आणि त्याच्यावरती आम्ही कारवाईला पर्याय नाही असं मला वाटतं. हे प्रमाण कमी करण्यासाठी याला फक्त एन्फोर्समेंट एकमेव गरजेचं आहे असं नाहीये. एन्फोर्समेंट तर करावंच लागेल. पण मला वाटतं
वाहतूक जी आहे ना ही एक नागरी समस्या जशी आहे तशी नागरी जबाबदारी सुद्धा आहे. म्हणजे वाहतुकीचे नियम हे नियम इथिकल पद्धतीचे आहेत. म्हणजे तुमचं इथिकल जर ड्रायव्हिंग असेल, तुम्ही इथिकल ड्रायव्हिंग करत असाल तर निश्चितच अपघाताचं प्रमाणही कमी येईल, वाहतुकीच्या समस्याही कमी होतील आणि रस्ते सुरक्षित होतील. म्हणजे आपण बघा, एक छोटंसं उदाहरण आपल्याला द्यायचं आहे. ज्या वेळेला अपघातांची आकडेवारी आम्ही पाहतोय ना, तेव्हा असं लक्षात येतं की महिलांमध्ये, पेडेस्ट्रियन्समध्ये सर्वाधिक अपघाताचं जे प्रमाण आहे ते 60 वर्षाच्या वरच्या महिलांच्या बाबतीत आहे. बर, आता याला कारण काय? म्हणजे आपण हे अपघातामध्ये त्यांची तर चूक निश्चितच नाहीये. कुठेतरी रस्ता क्रॉस करत असताना हे अपघात झालेले आहे. 7% आसपास त्याचं प्रमाण आहे महिलांमध्ये ते, आणि ते सर्वाधिक आहे. बर, तर आपण वल्नरेबल ही जी पॉप्युलेशन आहे, पादचारी असतील, सायकलिस्ट असतील, टू व्हीलर असेल, यांच्याकडे जाताना इथिकली की मी थांबलं पाहिजे, मी वेग कमी केला पाहिजे, मी त्यांना पहिलं जाऊन दिलं पाहिजे, हा विचार सुद्धा करण्याची गरज आहे मला वाटतंय. फक्त नियम, लायसन्स, कारवाई याच्यावरती भागणार नाही. वाहतुकीमध्ये आपण इथिकली किती चांगलं आहे, आम्ही दुसऱ्याची किती काळजी करतो, विशेषतः वल्नरेबल पॉप्युलेशनची किती काळजी करतो, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मला वाटतं प्रत्येकाने वाहनावरती बसल्यावरती, तो कधीतरी पादचारी असतो, तो कधी तर टू व्हीलरवरती जातो, तो सुद्धा सायकलवरती जातो. इथं बसणारा ड्रायव्हर म्हणजे माझा ट्रक आहे किंवा मी कार आहे म्हणून मी सेफ आहे, म्हणून मी गाडी पळवतो, अशी मानसिकता असेल तरी योग्य नाही. मला वाटतं वाहतूक शाखा याच्यावरती सिरियसली विचार करते आणि या वाहन चालकांवरती जे बेदरकारपणे वाहने चालवतात, दारू पिऊन गाडी चालवतात, वेगानं गाडी चालवतात, रस्त्याचे नियम सर्रास धुडकून गाडी चालवतात, सिग्नल असूनही तोडतात, अशा नागरिकांवरती कठोर कारवाई करण्याचं धोरण हे आमचं कर्तव्य आहे, आमचा धर्म आहे असं मला वाटतं. ते आम्ही करणार आहे. नागरिकांनी सुद्धा याच्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे. रस्त्यावरती बाहेर पडताना आपल्या कुटुंबियाच्या सुरक्षेबरोबर इतरांची सुद्धा सुरक्षेला प्राधान्य देणं हे खूप गरजेचं आहे. नाही, वाहतूक पोलीस म्हणून तुम्ही कुठे कुठे पुरणार असा एक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही किंवा आरटीओ जे यंत्रणा आहे, कारण तुमची संख्या किंवा आणखी मग तुमच्यावरती असलेली आणखी, म्हणजे वाहतूक पोलिसाला केवळ ते नियमन किंवा नियंत्रणच करायचं नसतं, तर अनेक ठिकाणी पाहतो त्याला काय अगदी कुठे पाऊस पडला आणि नाली तुंबली तर ते पाणी पण बाहेर काढायचं असतं. म्हणजे बघा, एक थोडासा असा विरोधाभास अशा पद्धतीचं एक विचार बऱ्याच जणांच्याकडून ऐकायला मिळतो. लोकांचं म्हणणं आहे, साहेब सिग्नल आहे मग पोलीस का थांबत नाही, आणि पोलीस का मग आम्हाला थांबवत नाही, मग असं का? तर माझं म्हणणं आहे, जगभरामध्ये तुम्ही प्रवास करता, तुम्हाला पोलीस सिग्नलवरती कुठं दिसतात का? म्हणजे ह्या 2-4 आपले साऊथ ईस्ट कंट्रीज ज्या आहेत या व्यतिरिक्त पोलीस कुठं सिग्नलला दिसत नाही. तर सिग्नल आहे मग तर तिथं पोलीस का पाहिजे हो? म्हणजे सिग्नल पण पाहिजे, तिथं पोलीस पण पाहिजे, आणि त्याने थांब म्हणलं पाहिजे तर मी ऐकणार, असं मला वाटतं योग्य नाहीये. पोलिसांनी दिसू नये, पोलिसांनी एन्फोर्स करू नये, याच्याकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही सुद्धा आता किंवा आमचे पोलीस आयुक्त साहेब सुद्धा पोलीस शिवाय एन्फोर्समेंट कसं करता येईल याचा आम्ही विचार करतोय. म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून एन्फोर्समेंट करता येईल का? पोलिसांनी पकडणं आणि गाडी बाजूला करणं अशी कारवाई न करता ऑटोमॅटिकली एआयचा वापर असेल किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून करता येईल का? पोलीस नसले तरी तो सिग्नल आहे त्याचं मी पालन केलं पाहिजे, याच्यासाठी हे गरजेचं आहे. भविष्य पोलिसांची संख्या तेवढीच राहिली किंवा थोडी कमी जरी झाली तरी मला वाटतं टेक्नॉलॉजी त्याचा टेक ओव्हर करेल, आणि मग त्याच्यासाठीची तयारी करणं गरजेचं आहे. मानसिकता बदलणं गरजेचं आहे. पोलीस असेल तरच मी नियम पाळेन, नियम हे सर्वांसाठी आहे. मी जिथं जाईन, जिथं गाडी चालवेन त्या ठिकाणी नियम पाळेन, ही मानसिकता असणं खूप गरजेचं आहे. आणि पोलिसांच्या बाबतीत टीकेचा एक नेहमी सूर असतो की पोलीस, जसं तुम्ही म्हटलं की चौकात दिसत नाही मात्र पुढे कुठेतरी असतात आणि दंड वसूल करत असतात, त्यांना टार्गेट असतात वगैरे वगैरे, अशाही प्रकारच्या काही, आणि अर्थात त्याचे अनुभव घेतात. म्हणजे वाहन चालक असू द्यात, मग ते वादावादी होते आणि सगळे प्रकारे तुम्हाला पुण्यासाठी आम्ही पोलिसांना सांगतो तुम्ही सिग्नलवरतीच थांबा आणि लोकांना थांबवा. कारण एक मी जरी असं काढलं की आता सिग्नलला पोलीस नाही थांबणार तर ते इमिडिएटली त्याचे रिझल्ट चांगले निघतील असं वाटत नाही. पोलिसांनी
खरं तर पकडलं पाहिजे, टार्गेट आहे, या गोष्टी जरी योग्य नसल्या तरी पोलिसांनी मात्र कारवाई करायला पाहिजे. कारवाईमध्ये वाढ करायला पाहिजे की जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती नियमभंग होतोय, जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती अपघात होत आहेत, तर पोलिसांची जबाबदारी आहे की कारवाई करायला पाहिजे. पण तो कारवाईसाठी कारवाई हे योग्य नाही. म्हणजे अगदी सोपं, म्हणजे गाडी कुठलीही तुम्ही अडवताय, त्या गाडीने कुठलाही नियमभंग केलेला नाहीये, तर ती गाडी अडवणं योग्य नाहीये. बरोबर. पण एखादी गाडी नियमभंग करून सर्वांदेखत जाते, तर त्याला अडवलं पाहिजे, त्याला काही पर्याय नाहीये. तर त्याच्यामुळे थोडासा पॉझिटिव्ह रोल पोलिसांनी केला पाहिजे, ज्याच्यासाठी पोलीस आयुक्त सुद्धा आमच्या आग्रही आहेत. आम्ही पोलिसांना सांगतोय की जी वाहनं नियमभंग करतात त्याच्यावरती कारवाई करा. जो चांगला चालवत गाडी चालू आहे त्याला उगीच बाजूला घेऊन तुझे लायसन्स कुठे आहे, तुझ्याकडे कागदपत्र कुठे आहे, तुझं PUC कुठे आहे, हा अर्थात ज्या वेळेला नाकाबंदी असेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, पण जनरली हे करू नये. जनरली ज्या वेळेला वाहतुकीचं प्रमाण जास्ती असतं, मॉर्निंग पीक, इव्हिनिंग पीक, सिग्नलवरती थांबून तिथे रेग्युलेशनवरती जास्ती भर द्यावा, तिथे कारवाईवरती भर नाही दिला पाहिजे. पोलिसांचा रोल खूप पॉझिटिव्ह अशा पद्धतीने असेल ना तर लोक सुद्धा नियम पाळतील. मला वाटतं ही इमेज बदलण्याची सुद्धा आमच्यामध्ये गरज आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे आदराने लोकांना ज्या वेळेला बघायला लागतील तेव्हा निश्चित आम्हालाही माहिती आहे की लोक सुद्धा नियम अधिक पाळायला लागतील. त्यामुळे आम्ही आमच्याकडे पहिल्यांदा लक्ष देत आहोत आणि याच्याबरोबर अर्थातच कारवाई करणं हा भाग आहे. दोन्ही सुधारणा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुणेकरांच्या दृष्टिकोनातनं एक संवेदनशील विषय येतो म्हणजे हेल्मेटचा. म्हणजे हेल्मेट सक्ती हा शब्द वापरला जातो. खरं तर हेल्मेट सक्ती मुळात आहेच आहे, माहिती काय, ती काय तो कोर्टाने दिलेला तो आदेश आहे किंवा निर्णय आहे, फक्त तिच्या अंमलबजावणीचा विषय येतो. आणि मग पुण्यात हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये मोर्चे निघालेले देखील आपण पाहिलंय. तर या पुणेकरांना तुम्ही काय सांगाल? कारण बघतो आहोत की म्हणजे काल परवा, म्हणजे परवाचा तो अपघात झाला, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंदवडीमध्ये एक अपघात झाला आणि एका महाविद्यालयीन तरुणी जी आहे ती काहीतरी डंपरच्या चाकाखाली गेली आणि जागेवर तिचा मृत्यू झाला. अशा घटना घडतात. आकडेवारीच बरंच बोलते. पुण्यामध्ये साधारण 330-40 अपघात होतात. बरोबर त्यातले 50% अपघात हे टू व्हीलरचे आहेत आणि याच्यातल्या 98% वाहन चालकांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. म्हणजे हेल्मेट जर असतं तर निश्चितच याच्यातले अनेक लोकांचे जीव वाचले असते. तर त्याच्यामुळे हेल्मेट गरजेचं आहे का हा प्रश्नच नाहीये. हेल्मेट गरजेचंच आहे. टू व्हीलरवरती जो माणूस बसतो त्याच्यासाठी सर्वात सेन्सिटिव्ह जर काय भाग असेल तो डोक्याचा भाग आहे. हेड इंजुरी हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आता लोक काहीही मग त्याला युक्तिवाद करतात की हेल्मेट असताना सुद्धा कसं काय झालं, तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे अगदी नेग्लिजिबल आहे. परंतु हेल्मेट जर असतं तर ज्यांचे जीव वाचले असते याची संख्या या 170 मध्ये जवळजवळ 98%च्या आसपास आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे. जसं सीट बेल्ट कारमध्ये गरजेचं आहे तसं हेल्मेट खूप गरजेचं आहे. लोकांनी स्वतःहून हेल्मेट वापरलं तर त्याचा खूप फायदा त्यांनाच होणार आहे, कारण हेल्मेटमुळे सर्वात पहिल्यांदा अफेक्ट जो होतो तो तुमचे कुटुंबीयच होतात. तुम्हीच होता, तुम्हालाच याच्यामधून खूप कठीणाईतून लागू शकतो, अगदी जीवाची सुद्धा हानी त्याच्यामध्ये होते. तर हेल्मेटचा वापर पुणेकरांनी करावा अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे. आणि तेवढं जरी एक केलं गेलं तर पुण्यातले अपघात निश्चित 100 डेथ्स आपले कमी होतील. म्हणजे एकदम तुम्हाला दिसेल पुण्यातले सर्व नागरिक जर हेल्मेट वापरायला लागले तर 340चा आकडा एकदम 200च्या आसपास येऊन जाईल. खूप मोठा फायदा या सगळ्यांना होणार आहे. आणि हेल्मेट घातल्यानं कोण कोण वाचले कदाचित त्यालाही माहिती नसेल. अनेक लोकांचे जीव त्यामुळे वाचलेले, हा आकडा त्याच्याही पेक्षा जास्ती होता. हेल्मेट वापरत नाहीत अशातला भाग नाही, पुण्यात अनेक नागरिक हेल्मेट वापरतात. सगळ्यांनी वापर करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे हा जसा एक प्रकार पाहायला मिळतो, तसंच एक प्रकारची मस्ती देखील, म्हणजे अगदी मस्ती हाच शब्द किंवा मस्तवालपणा, म्हणजे पोर्शे अपघात हा त्याचाच एक प्रकार होता, उदाहरण होतं. म्हणजे अल्पवयीन किंवा ज्याला नीट प्रशिक्षित नाही, गाडी चालवता येत नाही, त्याच्या हातात वाहन देणे, त्यांनी मद्यप्राशन केले, म्हणजे काहीतरी दारू पिऊन गाडी चालवणे आणि लोकांना उडवणे, जीव घेणे, यालाही कुठेतरी नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे. आणि मग ती सगळ्या बाजूनी, म्हणजे जसं की पोलीस प्रशासन, म्हणजे सगळीकडे, की त्याला मद्य
अर्थात ती सगळी त्यावेळी कारवाई वगैरे झाली की अजूनपर्यंत ते प्रकरण सुरूच आहे की तो कुठल्या पबमध्ये गेला, क्लबमध्ये गेला, तिथनं काय तो प्यायला, त्याच्यानंतर त्यांनी गाडी कशी चालवली. पण ही जी काही वृत्ती आहे, मनोवृत्ती आहे, जी लोकांचा जीव घेते, लोकांच्या अंगावरती गाड्या घालते, तिला वचक बसण्याची आवश्यकता आहे. नाही, आपण अगदी बरोबर म्हणलं. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली की लोकांना काही वेळ वाईट वाटतं. मला वाटतंय या वाहन चालकांवरती पोलिसांनी अधिकाधिक कठोर कारवाई केली पाहिजे. म्हणजे बघा 2021, 22, 23 मध्ये जेवढी कारवाई झाली ना त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट तिन्ही वर्ष मिळून आपण 24 मध्ये केली. आणि 24 मध्ये जेवढी झाली त्याच्यापेक्षा जास्ती आपण 25 मध्ये करतोय. ड्रंक अँड ड्रायव्हिंग याबरोबरच ट्रिपल सीट असेल किंवा उलट्या दिशेने गाडी चालवणं असेल किंवा सिग्नल तोडणं असेल किंवा रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा गाडीचे सायलेन्सर काढून काहीतरी वेगळ्या पद्धतीचे त्यातनं फटाक्यासारखे आवाज काढणे असेल किंवा रॅश ड्रायव्हिंग म्हणजे वाकडी तिकडी गाडी चालवणं असेल, या सगळ्यांवरती आमची नजर आहे. आणि मग कॅमेराच्या माध्यमातून असेल किंवा वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई असेल, या माध्यमातून आम्ही निश्चित त्यांच्यावरती कारवाई करू. ड्रंक अँड ड्रायव्हिंग मध्ये पुण्यामध्ये कधीच जेलची शिक्षा होत नव्हती. आता 2 लोकांना 15-15 दिवसाची कारावासाची शिक्षा झालेली आहे. ड्रंक अँड ड्रायव्हिंग एवढं सिरियस आहे आणि याच्या बाबतीत पोलीस आयुक्त किंवा वाहतूक पोलीस आम्ही खूप सिरियस आहेत. या कारवायामध्ये जवळजवळ 4 ते 5 वाढ आपण 2023च्या आकडेवारीच्या मानाने केलेली आहे. आणि मला तर वाटतं ह्याच्यामध्ये आणखीन 10 वाढ करणं गरजेचं आहे. या वाहन चालकांवरती कारवाई झाली तर सर्वसामान्य पुणेकरांना सुद्धा त्याचा दिलासा मिळेल, अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि रस्ते सुरक्षित होण्यासाठी मदत होईल. कारण मानसिकता अशी असते की आपण पैसे देऊन काही पण विकत घेऊ शकतो. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, या अपघातात ते प्रयत्न झाला होता, ते सगळं समोर आलं म्हणजे खरं तर. आणि त्याच मानसिकतेतनं ही जी मगरुरी येते की आपण काय मॅनेज करू शकतो. तर इथे दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एकतर की त्या माणसाची ही मनोवृत्ती आणि दुसऱ्या बाजूला यंत्रणेची प्रतिमा. मॅनेज करू शकतो, ही यंत्रणा एवढी मॅनेजेबल आहे का? नाही, अगदी बरोबर आहे. आपण बघितलं असेल त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीची कारवाई झालेली आहे ही अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीची कारवाई. आमचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आणि आमची सर्वच टीम याच्यामध्ये खूप कष्टाने गुन्ह्याचा तपास केला, त्याचे चार्जशीट केले, त्याचे परिणाम आपल्याला अर्थातच दिसत आहेत. याच्याशिवाय सुद्धा ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था असेल किंवा गुन्हेगारी असेल याच्यावरती पोलिसांची खूप करडी अशा पद्धतीची नजर आहे. याच्याबरोबरच भविष्यासाठी पुण्यामध्ये टेक्नॉलॉजी कशी वाढवता येईल याच्यासाठी ITMSचा प्रस्ताव असेल, तो जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुण्यातले CCTVचं वाढ करणं असेल, हे सुद्धा पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की पुण्यामध्ये जवळजवळ 1200 लोकेशन्सवरती नव्यानं CCTV कॅमेरा बसलेले दिसतील. याबरोबरच इतर सुद्धा टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाहतूक शाखेमध्ये आणि गुन्हे शाखेमध्ये किंवा पोलीस स्टेशनला होताना दिसतोय. मला वाटतंय आम्ही आमच्या या गंभीर प्रकरणांवरती अतिशय गंभीर आहोत आणि कारवाया आमच्या याच्यामध्ये वाढतही जाणार आहेत. पुणेकरांना एक सुरक्षित असं शहर, याच्याबरोबर सुरक्षित रस्ते हे देण्यासाठी आम्ही चंग बांधलेला आहे आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कधी कधी असाही अनुभव येत असेल की आपण कठोर कारवाई करायला जातो आणि कुणाचं तरी म्हणजे बऱ्याचदा हे चित्र रस्त्यावर देखील पाहायला मिळतं. फोन घ्या तिकडनं कोणीतरी मग साहेब बोलतायत, भाऊ बोलतायत आणि मग ते फोन घ्यायला लागतो किंवा आपण म्हणला ते बरोबर आहे. म्हणजे जो भारतातला ड्रायव्हर बाहेरच्या देशात गेला की तो तिथल्या लोकांच्या पेक्षा चांगली गाडी चालवतो. बरोबर. आणि त्याला असं वाटतं की मी इथं सुटणार नाही. समहाऊ इथं आल्यानंतर असं वाटतं की मी कुठूनही सुटू शकतो. याच्यासाठी आता आम्ही टेक्नॉलॉजीचा वापरही करतोय आणि पोलिसांनाही प्रशिक्षित करतोय. वाहतूक पोलिसांना पहिलं प्रशिक्षण नाही दिलं गेलं होतं, ते आता आपण रेग्युलरली वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देतोय. याच्याबरोबर टेक्नॉलॉजी जी आहे, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सुटू शकत नाही अशा पद्धतीचे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ITMS सिस्टीम पुण्यामध्ये येते. याबरोबर ह्युमन इंटरफरन्स पूर्णतः कसा कमी होईल, म्हणजे 99% चालान्स यापुढे या सिस्टीम मधून दिले जाणार आहे. वाहतूक पोलीस फक्त वाहतुकीचं रेग्युलेशन या ड्युट्या राहतील आणि मग काही गंभीर अशा पद्धतीचे जे काही व्हायोलेशन्स असतात ते पकडण्यासाठी, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी, याच्यासाठीच वाहतूक पोलीस आणि पोलीस काम करतील.
मला वाटतं वेळ बदलते, टाइम चेंज होते, पोलीस आणि शासन हे आता काळासोबत आहे आणि जगभरामध्ये जे काही केलं जातंय ते पुणे करतंय. मला वाटतं भारतातील इतर शहरांच्या पेक्षा जास्ती चांगल्या पद्धतीने पुणे शहर करते असं मला वाटतं. आता आपण थोडंसं त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे येऊयात, ज्याचा आधी देखील बोलताना उल्लेख केलाय. त्याचं कारण असं की आजची, कारण ते वाहनांची आकडेवारी पण तुम्ही सांगितली, 75 लाख वाहन, म्हणजे लोकसंख्येपेक्षा अधिक वाहनं पुणे शहरामध्ये आहेत. म्हणजे किंवा ती इथली मालकीची असतील किंवा मग प्रवाही किंवा प्रवासी वाहनं असतील बाहेरून इथे येणारे वगैरे. आज म्हणजे एखादा शिवमोगा रोडला राहणारा माणूस जो कुणीतरी म्हणजे कॉम्प्युटर अभियंता आहे, संगणक अभियंता आहे, आणि त्याला खराडीला जायचं म्हटलं आणि त्याला तिथे 8 तासाची ड्युटी करायची असते, तर घरातनं त्याला 2 तास आधी निघायला लागतं, तरी देखील तो वेळेत पोचू शकत नाही किंवा पोचेल की नाही, किंवा तीच परिस्थिती घरी परततानाची आहे. आणि म्हणून मग त्याचा त्रागा होतो. म्हणजे आणि याचे सगळे परिणाम म्हणजे केवळ त्याचं ऑफिसचं नाही, तर तो ज्यावेळेस म्हणजे रस्त्याने जाताना 100 शिव्या हादरत देत असतो किंवा मग कुणाच्या तरी शिव्या खात असतो, आणि घरी येताना पण तो घरात त्याचं कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल इथपर्यंतची परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजे हा केवळ सिविक प्रश्न, नागरी प्रश्न नाही, तर हा सामाजिक प्रश्न बनलाय, हा कौटुंबिक प्रश्न बनलाय. हे आपण मान्य कराल का? आणि त्या दृष्टिकोनातनं काय उपाययोजना आवश्यक आहे? नाही, आपण म्हणलं ते अगदी बरोबर आहे. आम्ही जी आकडेवारी काढतो सर्वसाधारणपणे, त्यात असं दिसतं की प्रत्येक माणूस पुणेकर सरासरी साधारण 30 मिनिटापेक्षा जास्ती वेळ वाहतूक कोंडीमध्ये वाया घालवतो. म्हणजे त्या वेळेमध्ये काहीच करता येत नाही. त्या वेळेमध्ये फक्त थोडंसं त्याला टेन्शन वाढणं असेल किंवा अँझायटी वाढणं असेल, याच गोष्टी होतात, त्यातून आउटपुट काहीच येत नाही. याचं आम्ही एकत्र जर केलं तर वर्षभरामध्ये साधारण 180 तास त्याचे वाया जातात आणि आयुष्याचे 1.5 वर्ष हे वाहतूक कोंडीमध्ये जाताना दिसते. तर हे कमी करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट, ज्याचा आपण उल्लेख केला की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वाढ करण्यासाठी शासन खूप गंभीर आहे. मेट्रोची निर्मिती त्यासाठीच आहे. टनेल सिस्टीम्स केल्या जाव्यात जेणेकरून वाहनं लवकरात लवकर पोहोचतील. या गोष्टी आता होताना दिसतात. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सध्या पुण्यामध्ये जरी 11% लोक वापर करत असले तरी तो 50 ते 60% नेण्याचं शासनाचं धोरण आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये हे होताना आपण दिसतोय. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जशी वाढ होईल तशी प्रायव्हेटाईज वाहनांची संख्या कमी होईल. आपण अगदी कम्पेअर करा पुणे आणि मुंबई. मुंबईमध्ये बघा साधारण 60% लोक हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. त्यामुळे प्रायव्हेटाईज ट्रान्सपोर्टला फक्त 40% लोकांना वापर होताना दिसतो. म्हणजे मला लवकर जायचंय तर मग मी लोकलनं जाईन, मला लवकर जायचंय तर मी मेट्रोनं जाईन, मला सुरक्षित लवकर जायचं तर मी बेसचा वापर करेन. हे आता पुण्यात होताना दिसेल काही वर्षामध्ये. तर त्याच्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढायला गव्हर्नमेंट प्रयत्न करते. मला वाटतं नागरिकांकडून सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणजे फक्त प्रशासनानेच करायला पाहिजे असं योग्य नाही. उदाहरण द्यायचं असेल तर एखादा कारखाना घ्या. या कारखान्यामध्ये 2000 एम्प्लॉईज काम करतात. त्यांनी जर तिथे बसचा वापर वाढवला, कॅम्पसमध्ये यायचं तर हाय ऑक्युपन्सी पद्धतीनं आलं तर त्याला प्रमोट केलं, तर मला वाटतं रस्त्यावरती असणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्यामध्ये मदत होईल. PMPML आणि मेट्रो तर वाढवायचा प्रयत्न करतोच आहे, पण या कंपन्यांनी जर बसेस वापरल्या तर त्यांच्या गाड्या कमी होतील. कार पुलिंग केलं तर त्याच्यामुळे फायदा होऊ शकेल. त्यांच्या वेळा त्यांनी थोड्या ऍडजस्ट केल्या की ऑफ पीक जो टाइम असतो त्याच्यामध्ये जर ऑफिस सुरू करता आलं आणि ऑफ पीक टाइममध्ये जर ऑफिस संपवता आलं त्याचाही फायदा करता येईल. पब्लिक ट्रान्सपोर्टला त्यांनी थोडंसं सपोर्ट केलं तर त्याचाही फायदा होईल. हेल्मेट घालूनच कॅम्पसमध्ये या अशा पद्धतीचं जर सांगितलं गेलं तर त्याच्यामुळे सुद्धा सुरक्षित येईल. मला वाटतंय प्रशासन निश्चित प्रयत्न करतंय, करणं अपेक्षित सुद्धा आहे. नागरिकांची सुद्धा मदत गरजेची आहे असं मला वाटतं. नाही, प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं होणाऱ्या गोष्टी फक्त ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही हे देखील वास्तव आहे. म्हणजे आणि अर्थात तुमच्या निश्चितपणे काही अडचणी असतील, पण हे आपल्याला मान्य करायला लागेल की म्हणजे मेट्रो आज पुण्यात आली ज्यावेळेस वाहनांची संख्या वाढत होती, किंवा म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुण्यातला मेट्रो प्रकल्प
रुळावरती धावायला 15 वर्ष लागली. सुरुवातीची काही वर्ष काय भुयारातनं घ्यायची की वरनं घ्यायची याच्यावरतीच वादात आणि चर्चेत गेली. हे सगळं म्हणजे या वस्तुस्थितीकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही आणि अर्थात धोरणकर्ते जे आहेत त्यांनी त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. आणखी एक मुद्दा, उड्डाणपुलांची संख्या सगळीकडे. म्हणजे आता अगदी नागपूर, मुंबई, पुणे. पुण्याच्या बाबतीत तर काय म्हणजे उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटते असं म्हणावं अशी खरोखर परिस्थिती नाही. म्हणजे कुठेही तुम्ही अगदी हडपसरच्या मगरपट्टा चौकातला उड्डाणपूल घ्या किंवा आता अलीकडे तर म्हणजे काल परवाचा देखील म्हणजे तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ फोटो पोचतच असतील की सिंहगड रोडवरती झालेला उड्डाणपूल. म्हणजे असं बोललं जातं की त्या दिवशी आमच्या एका ग्रुपवरतीच असं की बाबा उड्डाणपूल म्हणजे एका चौकातली वाहतूक कोंडी पुढच्या चौकात नेऊन ढकलणे अशी. नाही, थोडंफार हे सत्य सुद्धा आहे की उड्डाणपुलामुळे प्रत्येक वेळा वाहतूक कोंडी जातीच अशातला भाग नाही, परंतु त्याचं प्रमाण कमी होतंय. काय होतं की ज्या वेळेला उड्डाणपूल होतो ना त्याला एक इंड्यूस ट्रॅफिक डिमांड हा प्रकार तिथं कन्सिडरेशन मध्ये येतो. म्हणजे मी आता औंध ते ई स्क्वेअर हा उड्डाणपूल तयार झालाय, तर पूर्वी मी जर सांगवीतून किंवा वाकडमधून निघत असेल आणि मला शिवाजीनगरला जायचंय तर पूर्वी मी कदाचित चांदणी चौकातून जात होतो किंवा मी जुन्या पुणे मुंबई रस्त्यातून जात होतो. आता नवीन उड्डाणपूल झालाय तर आता चला इथून जाऊ, कारण हा जास्ती सोयीस्कर वाटतोय. त्यामुळे ट्रॅफिकची डिमांड फ्लायओव्हर ब्रिजमुळे वाढते. उड्डाणपूल जर एखाद्या कॉरिडॉरवरती अख्खे जर केले गेले ना तर त्याचा निश्चित फायदा होतो. उड्डाणपुलाच्या बाबतीत आता मुंबईचंच उदाहरण जर आपण घेतलं तर ईस्टर्न फ्रीवे ज्या वेळेला झाला, त्या ईस्टर्न फ्रीवे ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला दादर आणि इकडून जाणारी जी वाहतूक होती ना त्याचा लोड एकदम रिलीफ मिळाला. सो तिथे एंड टू एंड अशा पद्धतीचं ज्या ज्या वेळेला झालं किंवा अटल सेतू ज्या वेळेला झाला, मुंबईला जो कोस्टल रोड झालेला आहे, याचे फायदे खूप होतात. म्हणजे उड्डाणपुलाचं योग्य पद्धतीनं जर प्लॅनिंग केलं गेलं तर त्याचे निश्चित फायदे आहेत. म्हणजे त्याच्यामुळं अडचणी पुढे जातात अशातला भाग नाहीये, निश्चित त्याच्यामध्ये रिलीफ मिळतं. परंतु या इंड्यूस डिमांड सुद्धा जर कन्सिडरेशन केल्या गेल्या तर त्याचा अधिक फायदा होतो असं दिसतं. पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती वाहतूक कोंडी त्या चौकामुळे थोडी पुढे जाऊन वडगाव ब्रिजच्या खाली आली होती, पण महानगरपालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी इमिजिएट वडगाव पुलाच्या खाली एक लेन अनयुज्ड होती, ती आम्ही अधिक वापर केली, ती कोंडी कमी होताना दिसते. म्हणजे मला वाटते प्रत्येक ठिकाणी काहीतरी सोल्युशन, लो कॉस्ट असेल किंवा हाय कॉस्ट असेल, असे सोल्युशन्स इमिडिएटली करता येऊ शकतात. उड्डाणपुलाचं प्रॉपर नियोजन केलं तर त्याचा निश्चित फायदे होतात. त्यामुळे ते योग्य नाही असं नाहीये, त्याचे फायदे होतात. फक्त अभ्यास योग्य पाहिजे आणि झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन आमच्याकडून योग्य पद्धतीनं जर झालं तर त्याचे फायदे दिसतात. अशा उपाययोजना हाती घेत असताना जे काही संबंधित घटक आहेत, सर्व घटक त्या सगळ्यांशी चर्चा करून, विश्वासात घेऊन किंवा त्यांच्याकडनं एका अर्थाने एक आराखडा तयार करून घेऊन असं घडतं गाव खरोखर. कारण आता म्हणजे आता जर उड्डाणपूल म्हणजे महापालिकेकडे पैसा आहे, अमुक एका भागातल्या लोकांची गरज आहे की मागणी आहे आणि मग तिथे खरोखर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे की ग्रेड सेपरेटरची आवश्यकता आहे, मग वाहतूक पोलीस शाखा असू द्यात किंवा आणखीन ज्या संबंधित यंत्रणा आहेत, घटक आहेत, वाहतूक तज्ज्ञ असू द्यात, त्यांचा विचारात घेतला जातो. एक हे असं क्षेत्र आहे ना ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं, जे पूर्वी दुर्लक्षित असं क्षेत्र होतं. ट्रॅफिक इंजिनिअरिंग गरजेचं आहे असं वाटत नव्हतं, पण अलीकडं शासन हे गंभीरतेने घेताना दिसते. म्हणजे आता कुठलाही जर प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्हाला व्हेकल काउंट असणं गरजेचं आहे. तुम्हाला फ्युचर प्रेडिक्टिव्ह व्हेकल काउंट्स हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. जे काही पूल होतात त्याचं इंजिनिअरिंग योग्य पद्धतीने केलंय का, त्याच्यामध्ये काही लॅक्युनाज नाही आहेत ना, याची सुद्धा तपासणी केली जाते. कन्सल्टंट असेल किंवा महानगरपालिकेचे जी ट्रॅफिक ब्रँच आहेत त्याच्यामध्येही तज्ज्ञांची आता नेमणूक केलेली आहे आणि या तज्ज्ञांच्या माध्यमातूनच हे पूल इथून पुढे किंवा अलीकडच्या काळात होताना दिसतात. निश्चित पूर्वी काही चुका झालेल्या आहेत, परंतु त्याच्यामधून आम्ही आणि शासन आम्ही शिकलोय आणि भविष्यामध्ये वाहतूक अभियांत्रिकी असेल किंवा ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅफिक प्लॅनर्स असतील तर यांचा वापर करूनच पुढे जे मेगा प्रोजेक्ट्स म्हणतात ते केले जात आहेत. मला वाटते भविष्यामध्ये अशा चुका होताना दिसणार नाहीत, निश्चित सुधारणा होईल. एक वाहतूक शाखामधून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये एक
प्लॅनिंग स्टेजलाच आता सहभाग घेतोय. प्लॅनिंग स्टेज पासून आमचे इनपुट्स मिळतात. कारण बघा, रस्ते तयार करणं एक आहे आणि त्याच्यावरती वाहतूक कशी चालती, ट्रॅफिक कशी चालती हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सिम्युलेशनच्या माध्यमातून आता महानगरपालिका ते सुद्धा करते. भविष्यामध्ये हे सायंटिफिक बेसनच केलं जाईल हे मला याच्याबद्दल खात्री आहे. आणखी एक भाग असा आहे की शहरं ही विस्तारत असतात. केवळ म्हणजे असा आडवा नाही तर उभा पण विस्तार होत असतो आणि मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहतात, मोठमोठ्या इंडस्ट्रीयल ज्या डेव्हलपमेंट होत असतात. आपल्याकडे घडतं असं आहे की ते टाउनशिप आधी होते, ते आकाराला येऊ लागते आणि नंतर मग तिथे उड्डाणपूल होतो. अगदी म्हणजे काय की मग तुम्ही तुमच्या तिकडे ते मगरपट्ट्याचं उदाहरण घ्या, इकडे नांदेड सिटीचं उदाहरण घ्या, आणखी तिकडे हिंदवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क IT पार्कचं उदाहरण घ्या आणि मग ज्यावेळेस गाळाशी येतं आणि मग आपण तिथे उड्डाणपूल किंवा रस्ता रुंदीकरण असं आधी का नाही घडत की बाबा त्या प्रकल्पाला मान्यता देण्याआधीच. म्हणजे आता हा तुमच्या हातातला विषय नाही, मला माहित आहे की हा समजा आता महापालिकेने अमुक किंवा अर्बन डेव्हलपमेंट विभागाने एका मोठ्या 700 एकराच्या टाउनशिपला मान्यता दिली, तुम्ही तिथे पोहोचणार कशात बा, याचा विचार नाही का? हे विचार करताना आणखीन एक दोन कन्सेप्टचा मला वाटतं एकत्रित आपण बोलूया. बरं, काय होतंय की मी जसं सांगितलं ना 330% पुणे वाढलेलं आहे. याला अर्बन स्प्रॉल्स म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणात पुणे वाढतंय. हे वाढत असताना 13.5 स्क्वेअर किलोमीटर दरवर्षी नवीन एरिया पुण्यामध्ये वाढतोय. आपल्याकडे एवढे रिसोर्सेस नाहीयेत की त्या सर्व रिसोर्सेसला इमिजिएटली आपल्याला सोल्युशन देता येईल. त्याच्यामुळे थोडा तो जो गॅप आहे तो राहतो. कारण तेवढा आपण इकॉनॉमिकली वेल नाहीये की एवढ्या अर्बन स्प्रॉलला आपण पुरू शकतो आणि जगातली कुठलीच महानगरपालिका याला पुरू शकत नाही. त्याच्यामुळं आता नव्याने जी येते की TOD म्हणजे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, अनेक नागरिकांना त्याच्याबद्दल बऱ्याचशा संभ्रम आहे की त्यांना असं वाटतं की 6 FSI का असावा, 5 FSI का असावा. तर बघा, शहरं जशी वाढत जातात तसं आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने त्याचा पाठलाग नाही करू शकत. एक मुंबई एक असं वेगळं शहर आहे की ज्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट लाईनला लोकवस्ती वाढत गेली. म्हणजे लोकल लाईन जिथं जाईल अंबरनाथ पर्यंत किंवा तिकडे वसई विरार आणि पुढे पर्यंत लोकलच्या प्रमाणे लोकांनी घरं घेतली आणि त्या ठिकाणी विकास होत गेला. पुण्यामध्ये मात्र पहिलं लोक गेले आणि मग त्याच्या मागे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते. कारण आपण एक रेडियल शहर आहे. सो TOD मध्ये काय आहे की हे अर्बन स्प्रॉल्समध्ये जेवढं तुम्ही वाढाल ना तेव्हा पर पर्सन जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स असतो, जो पुण्यामध्ये साधारण 10.5 ते 11% ॲव्हरेज ट्रॅव्हलिंग डिस्टन्स प्रत्येक माणसाचा आहे, जो जगाच्या नॉर्म्समध्ये खूप जास्ती आहे ॲव्हरेज आपण केलं तर. त्याचं कारण आहे अर्बन स्प्रॉल. म्हणजे इथं घर मिळत नाहीये तर मग मी वाघोलीला घेतो, वाघोलीचं परवडत नाही मग मी लोणीकणला घेईन, लोणीकणमध्ये परवडत नाही मग मी शिरूरला जाऊन येऊन करेन. याच्यामुळे लोकांचा प्रवास वाढतो आणि मग रस्त्यावरती जे लोकांचा प्रवास वाढल्यामुळे गर्दी वाढताना दिसते. TOD मध्ये अशा पद्धतीनं रचना करायचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन आहे, त्याच्या 500 मीटर असेल किंवा 1 किलोमीटर असेल, त्या लोक या मेट्रो स्टेशनकडे जाणं त्यांना सोयीस्कर आहे आणि त्यांचं वर्क स्पेस ज्या ठिकाणी ते जर कन्व्हिनियंट झालं तर लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्ती करतील. ज्या शहरांमध्ये रेडियल डेव्हलपमेंट आहे, जिथं अर्बन स्प्रॉल्स होत आहेत मुंबई सोडून, त्या ठिकाणी वरती जाणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि TODच्या माध्यमातून जो FSI वाढवतोय आपण, त्या FSI मध्ये अपेक्षा हीच आहे आणि असं जगभराची उदाहरणं आहेत की पब्लिक ट्रान्सपोर्टवरती लोकांचं अवलंबून राहण्याचं प्रमाण हळूहळू वाढत जातं. आजच्या तारखेला जरी ते योग्य किंवा संयुक्तिक वाटत नसलं तर 10 वर्षांनी आपल्या लक्षात येईल की पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढताना दिसणार आहे, बिकॉज त्या ठिकाणी TODचा आपण वापर करतोय. TOD गेल्या 5-6 वर्षातली कन्सेप्ट आहे, पण ती आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल असं मला विश्वास आहे. नागरिकांचा सहभाग आपण म्हणजे त्याचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे की लोकांचा सहभाग असला पाहिजे. मग म्हणजे वाहतूक कोंडीतून मुक्तता असू देत किंवा सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून. ट्रॅफिक सेन्स हा एक प्रकारचा संस्कार आहे बघा. म्हणजे आपण पूर्वी बघायचो की मंगेश तेंडुलकर व्यंगचित्रकार इथे टिळक चौकामध्ये व्यंगचित्र घेऊन स्वतः उभं राहायचे. त्यांच्यावर खूप काम केले वाहतूक शाखेमध्ये, त्यांनी खूप मदत केलेली आहे मला. तर अशी लोक जी आहेत
ज्यांच्याकडे साधारण म्हणजे आता आणि मंगेश तेंडुलकर गेले आणि त्यानंतर किती लोक असं काम करतात मला माहिती नाही. आणि आज काय तर फार कधीतरी तो यमराज एक कुठेतरी रस्त्यावरती धावताना दिसतो किंवा बघायला मिळतो, एवढंच आहे. पण खरोखर नागरिकांचा सहभाग जो आहे तो लोकजागृतीच्या दृष्टिकोनातनं आणि हा संस्कार रुजवण्याच्या दृष्टिकोनातनं आवश्यक ठरतो. त्यासाठी तुम्ही स्वतःही काय करतात आणि काय नागरिकांना आव्हान कराल? याच्यामध्ये एज्युकेशन हा एक खूप महत्वाचा भाग आहे. आमच्याकडे RSP म्हणून शाखा आहे, हो रोड सेफ्टी हो पेट्रोलिंग किंवा पोलीस. बरोबर. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांशी बोलणं, कारण बघा जी काही अपेक्षा आहे ना त्या मुलांच्याकडून खूप जास्ती आहे. एक चांगलं इथिकल एज्युकेशन म्हणजे इथिक्स आणि मोरॅलिटी संदर्भात एज्युकेशन जर मुलांना दिलं गेलं तर मला वाटतं हेच उद्याचे सुजाण नागरिक बनणार आहेत. नियम तोडला पाहिजे. नियम तोडणं हा फक्त नियम आणि दंडापुरता मर्यादित नाहीये, तो इथिकली मला पटत नाहीये. हे ज्या वेळेला आपण रुजवू लोकांच्या मनामध्ये किंवा मुलांच्या मनामध्ये, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सुधारणा होताना दिसेल. म्हणजे मी नियम तोडून पटकन पोचतो याच्यामध्ये गर्व करण्यासारखं काही नाहीये. मी नियम पाळतो याच्यामध्ये गर्व करण्यासारखं आहे. मी माझ्यामुळे दुसऱ्याला कुणाला इजा पोचवणार नाही, मी दुसऱ्यांची काळजी जास्ती घेईन, याच्यामध्ये मला समाधान आहे, तर रस्ते सुरक्षित होतील. मला वाटतंय शाळा असतील, कॉलेजेस असतील किंवा एज्युकेशन प्रणाली असेल, याच्यामध्ये इथिक्स अँड मोरॅलिटी संदर्भातल्या एज्युकेशनची खूप आणि नितांत गरज आहे असं मला वाटतंय. वाहतूक शाखा त्यांचं काम करतच आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्थेने सुद्धा याच्यामध्ये मदत जर केली, याच्यामध्ये त्यांनी हातभार लावला, जे ते करतायच स्वाभाविकपणे, तर मला वाटतंय हे याचा खूप लवकर फायदा होताना दिसून येणार आहे. आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन वाहतूक पोलिसांच्याकडून प्रबोधन करतोच आहे, परंतु हे फक्त पोलिसांपुरतं मर्यादित किंवा वाहतूक पोलिसांपुरते मर्यादित न राहता ती एक मुवमेंट ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला आपले रस्ते सुरक्षित होतील. आणि आपल्याकडे बघा, तुम्ही मुंबईमध्ये जाताना बघा, मुंबईमध्ये कुणी जर लेन तोडत असेल ना तर वाहतूक पोलीस सांगण्याआधीच नागरिक म्हणतात, अरे तू काय करतोस. तर हे ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला मला वाटतं खूप बदल होताना दिसतील. नागरिकांना प्रमोट करण्यासाठी आम्ही एक PTP ॲप म्हणून एक केलेलं आहे. या PTP ॲपमध्ये आम्ही नागरिकांनी पाठवलेल्या फोटोवरती दंड सुद्धा करतो. म्हणजे जवळजवळ 75% जेवढे पाठवलेले त्यांनी व्हायोलेशन्स आहेत त्यात आम्ही त्याचे चलान्स जनरेट केलेले आहेत. आणि ही आकडेवारी छोटी नाहीये. जवळजवळ गेल्या 3 महिन्यामध्ये साधारण 65,000 लोकांवरती असे चलान्स दिलेले आहेत. नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये वाढवण्याचा हा एक पार्ट आहे. आणि मग हे नागरिक जर स्वतः टाकत असेल दुसऱ्याबद्दल तर ते स्वतः सुद्धा नियम पाळतात. मला वाटतं ही एक मुवमेंट करण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वजणांनी एकत्र येऊया. पुणे जसं सुंदर चांगलं शहर आहे तसं ते सुरक्षित करण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप आम्हाला गरज आहे. आपण सगळेजण एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही निश्चितच तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढे राहू. आपण सगळ्यांनी मिळून या समस्येवरती मात करू. नाही, नागरिकांकडनं अपेक्षा व्यक्त करत असताना किंवा सगळं निश्चितपणे घडायला पाहिजे, पण काही नागरिकांच्या मनातले पण प्रश्न असतात. म्हणजे उदाहरणार्थ की VIP मुवमेंट हा एक नेहमी डोकेदुखीचा विषय. म्हणजे की आणि पुण्यासारखं शहर तर इथे रोज कोणी ना कोणी, म्हणजे कधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी मंत्री, कॅबिनेट मंत्री, हे सगळे सारखे यांचे ताफेचे ताफे येत असतात. आणि बऱ्याचदा आपण म्हणजे बहुतांश त्यांचा तापा येणार म्हटलं की वाहतूक, आधीच वाहतुकीची अशी बोंब, त्यात पिकावर, आणि मग कुठेतरी लोकांना अडवून ठेवायचं. आणि मग पण याला कुठेतरी ठीक आहे, काहीतरी उदाहरणं असतात. मग एखादा मंत्री किंवा एखादे वरिष्ठ नेते जे असतात ते म्हणतात की नाही वाहतूक, पण ते फक्त एका बातमीपुरतं असतं. हे प्रत्यक्षात येणं जे आहे, एक माहीत आहे की बाबा VIP मुवमेंट, कारण ते VIP आहेत, त्यांच्या वेळेची किंमत असते, त्यांना कुठेतरी वेळेत पोहोचायचं असते, हे सगळं खरं आहे. सामान्य नागरिकाच्या पण वेळेची किंमत असते, याचं भान ठेवण्याची आवश्यकता. नाही, निश्चित आपण म्हणताय ते बरोबर आहे. पण आपल्याला मला सांगायचंय की आम्ही जर वाहतूक जास्ती थांबवली गेली ना तर आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात येतं की कृपया नागरिकांना त्रास देऊ नका. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि सर्व मंत्री महोदय विनाकारण नागरिकांना थांबवू नका असं वारंवार सांगतात. आम्ही आमच्या पोलिसांना याच्यासाठी नुकतंच काही दिवसापूर्वी प्रत्येक पॉइंटला जाऊन कसं नागरिकांना कमीत कमी वेळ थांबवता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोय. आणि असं नाहीये की कुणी अपेक्षा करतं, उलट सांगता वाहतूक पोलिसांना, आम्ही
मिनिमम वेळ नागरिकांना थांबवून ट्रॅफिक कशी वेगानं काढता येईल याच्यासाठी प्रत्येक पोलिसाला प्रशिक्षित केलंय. पूर्वी जेवढं प्रमाण होतं ह्याच्यामध्ये खूप सुधारणा अलीकडं झालेली दिसते. आणि धोरण हेच आहे, मिनिमम डिस्कम्फर्ट. ॲम्ब्युलन्स आली तर भले आम्ही थांबून कॉन्वॉय त्यांना पास करून द्यावा असे मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत आणि त्याचं पालन आम्ही करतोय. नागरिक हा महत्त्वाचा आहे, त्यांना मिनिमम कसा त्रास होईल किंवा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. सर, एक विषय प्रकर्षानं जाणवलेला आत्ताच्या म्हणजे दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने, तो प्रकर्षाने याच्यासाठी की ते खूपच गंभीर होतं म्हणून, अन्यथा ह्या रोजच कुठे ना कुठे घडत असतं की गुन्हेगारी कृत्यांसाठी, कारवायांसाठी वाहनांचा वापर. आणि तिथे पुन्हा म्हणजे आपण बघतो की, आणि योगायोगानं म्हणजे पुण्यात पण असं मला वाटतं झालं होतं एकदा, काहीतरी गाडी अडवली म्हणून मग ते सगळं मोठं एक रॅकेट उघडकीस आलं होतं सगळं, जे त्याचं कनेक्शन दहशतवादाशी निघाले. त्या बाबतीत किती सतर्कता बाळगणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाची काय काय जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे? हा एक खूप गंभीर असा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा आणि सर्व यंत्रणा काम करतातच. नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये खूप सहभाग घेऊ शकतात. म्हणजे कुठेही त्यांना काही संशयास्पद अशा पद्धतीच्या नागरिक दिसले, हालचाली दिसले तर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. कुणाला घर भाड्याने देत असताना तो कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. वाहन विक्री करताना आपण कुणाला वाहन विक्री करतोय याच्याबद्दल सुद्धा नागरिक काळजी घेऊ शकतात. कुठेही त्यांना काही संशयास्पद असं वाटलं ना तर पोलिसांचा त्यांचा संपर्क चांगला असणं हे खूप गरजेचं आहे. याच्यासाठी पोलीस स्वतः प्रयत्नशील आहेत. मला वाटतं या समस्यांवरती मात करण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणा खूप सतर्क आहेत. आपण जर पूर्वीचं प्रमाण बघितलं आणि आत्ताचं प्रमाण बघितलं याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. पण आम्ही अधिक जागरूक आहोत, अधिक प्रयत्नशील आहोत. आमच्या कॉम्प्लेसन्सी याच्यामध्ये नाही आहे किंवा आम्ही ठेवणारही नाही आहे. कारण सुरक्षेच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्त्वाचा, सतर्क राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. आम्ही सतर्क आहोत. नागरिकांची याच्यामध्ये मदत झाली, ते आमचे डोळे कान झालेत तर त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. तर शेवटचा म्हणजे खरं तर हा प्रश्न नाही तर एक तुमच्याकडनं आवाहन, म्हणजे तुम्ही आता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला ते बोलतच आलात, पण तरी देखील पुणे शहर ज्या गोष्टीमुळे खरोखर बदनाम झालंय, ह्या बदनामीचा डाग आपल्याला पुसायचा आहे. वाहतुकीच्या संदर्भात जो काही डाग आपल्यावरती पडलेला आहे, तर हा डाग पुसण्यासाठी म्हणून किंवा आपली प्रतिमा पुन्हा एकदा उजवण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे? नाही, बघा, पब्लिक ट्रान्सपोर्ट मगाशी मी म्हणलं त्याचा वापर जास्ती करणं, रस्त्यांचे क्षेत्र वाढवणं, वाहतूक अभियांत्रिकेचा योग्य पद्धतीनं उपयोग करणं, नागरिकांच्या शिस्तीत वाढ करणं. हे बघा, कुठेही असेल, काही चुकीमुळे रस्त्याची असेल किंवा इंजिनिअरिंगची असेल किंवा वाहतुकीचा लोडमुळे असेल, फायनली इग्निशन मिळतं ना ते कुठल्या तरी नियमभंगातून होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की राईट ऑफ वे, की राईट ऑफ वे, माय वे इज राईट ऑफ वे, असं नाही आहे. तर राईट ऑफ वे मध्ये कुणाला प्राथमिकता आहे हे बघणं गरजेचं आहे. एखादा सिंगल रोड असेल ज्याला डिवायडर नाहीये आणि समोर वाहतूक थांबली की मी उजवीकडे आलं नाही पाहिजे, हा राईट ऑफ वे मध्ये येतो. मी एखाद्या टी जंक्शन मध्ये येतो तर आधी मुख्य रस्त्याच्या वाहनांना जाऊन दिलं पाहिजे, मग मी माझी गाडी पुढे घेतली पाहिजे, याच्यामध्ये येतो राईट ऑफ वे. एखाद्या चौकामध्ये मी आहे आणि या चौकामध्ये मला राईट टर्न घ्यायचा आहे, तर राईट टर्न घेत असताना माझ्या राईटला जो आहे, माझ्या उजवीकडे जो आहे त्याचा रस्त्यावरचा अधिकार पहिला आहे, हा राईट ऑफ वे आहे. पादचारी जर एखादा रस्ता क्रॉस करत असेल तर पादचाऱ्याचा राईट ऑफ वे हा वाहनापेक्षा जास्ती आहे, त्याचा राईट ऑफ वे आहे. एखादी NMT असेल, म्हणजे सायकल कुणी वापरत असेल तर त्याचा राईट ऑफ वे जास्ती आहे. या गोष्टीचं जर भान ठेवलं, राईट ऑफ वे, तर मला वाटते बऱ्याचशा समस्या कमी होताना दिसतील. पार्किंग करत असताना रस्त्याच्या मध्ये पार्क करणार, रस्त्याच्या मध्ये मी थांबणार, त्याच्याऐवजी मी सुरक्षित कडेला कुठेतरी गाडी प्रॉपर पार्क केली तर त्याच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. राईट ऑफ वे मध्ये मी जर डावीकडे उजवीकडे जर गाडी घेत असेल तर लेन सिस्टीम मध्ये मी कुणालाही ब्रेक मारायला लावलं नाही पाहिजे. म्हणजे मी डावीकडे घेत असताना जर मागून येणारी गाडी ब्रेक दाबत असेल तर मी त्याचा राईट ऑफ वे तोडतोय, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे रस्त्यावरती शिस्तीने चालताना
माझ्यासह इतरांचे राईट ऑफ वेचं मी कसं पालन करता येईल, हा छोटा जरी नियम सर्वांनी पाळला तरी मला वाटते रस्त्यावरती होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यातून होणारे जे दुष्परिणाम आहेत हे कमी होताना दिसतील. पुणेकरांना माझी विनंती आहे, कृपया राईट ऑफ वे हा नियम रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन मध्ये आहे, त्याचं आपण वाचन करावं आणि तेवढा जरी नियम मेजरली पाळला गेला आणि आपण शिस्तीनं गाडी चालवली, वेगात नाही चालवली, वाहनामध्ये चांगल्या चालवली, तर त्याच्यामुळे रस्ते सुरक्षित होतील. प्रत्येक नागरिकाचा खारीचा वाटा या वाहतूक समस्येमध्ये आहे, तो प्रत्येकाने नोंदवला तर पुणे खूप चांगलं असं शहर होईल. आणि आपण या शहरावरती प्रेम करतो, हे शहर चांगलं करण्यासाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, सगळ्यांनी ही जबाबदारी एकत्रित उचलूया असं मला वाटतं. आणि तुम्ही अतिशय केवळ हा प्रश्न तांत्रिक आहे असा गृहीत न धरता अतिशय हा मानसिक पातळीवरती काय घडणं आवश्यक आहे, सामाजिक पातळीवरती काय घडणं आहे आवश्यक आहे, या सगळ्या पैलूंचा विचार करून हा विषय सर समजावून सांगितला. खरं तर आपल्याला बोरिंग वाटेल, कारण अतिशय काय काय वाहतुकीचे नियम, काय त्याचं पालन, काय ते शिस्त वगैरे, पण खरोखर आपल्या पुण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा कुठलंही महानगर असू द्यात, आपण सुज्ञ नागरिक जर असू तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मनोज पाटील सरांनी अतिशय छानपणे हा सगळा विषय समजावून सांगितला. जसं आधी त्यांनी म्हटलं की पुणे हे पेन्शनर्स पॅराडाईज म्हटलं जातं, पण आत्ताची वस्तुस्थिती आहे की म्हटलं जात होतं पुणे हे लिव्हेबल शहर आहे असं म्हटलं जात होतं, पुणे हे लव्हेबल शहर आहे असं म्हटलं जात होतं. आज दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही आहे, पण पुढे काही घडणारच नाही आहे का, तर निश्चितपणे तसंही नाही आहे. आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी जर चांगल्या पद्धतीने पार पाडली, संवेदनशीलतेने या विषयाकडे, या प्रश्नाकडे पाहिलं, तर वाहतुकीच्या प्रश्नातून आपली मुक्तता होईल आणि पुन्हा एकदा पुणे हे लिव्हेबल आणि लव्हेबल शहर बनेल याची मला आज खात्री आहे. पाटील सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतका वेळ आमच्यासाठी आणि या पुणेकर नागरिकांसाठी आणि एकूणच सगळ्या वाहतुकीशी संबंधित घटकांसाठी दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.